उभाव होईल सोन्याचा तुझ संसार थाटला, उभाव होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. जशी आलीस येताना सातशीच जाता, जशी आलीस येताना जातशीच जाताना, कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठांना. ज्यांना ज्यांना कळलं हे सगळ्यांना कळणार नाही. काही क्षण आलेले आहेत सगळे समाज तुझ संसार थाटला, उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. जशी आलीस येताना जातशीच जाताना, जशी आलीस येताना जातशीच जाताना, कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठांना. कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले, कुणी जर तार छेडले तुझे गाणेच गाईन मी. जरी फुललीस तू तुले चोरून पाहिलं, मले जीव लावला जितका 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 जितका, मले जीव लावला जितका तू ह्या नवऱ्यालेला. अख्ख्या ब्रह्मांडात माझ्या एवढा रागजन सात्विक तुम्हाला आणि त्या सगळ्यांच्या मले जीव लावला जितका तू ह्या नवऱ्याला लावलो, घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो. आताचे दोन चार टाळ्या वाजताना सुद्धा मला दिसल्या. शेजारचा टाळा वाजवतोय का नाही आपण आपला निर्णय घेऊ नका. भूतकाळ आपला आहे. जीव लावला जितका तू ह्या नवऱ्याले लावजो, घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो. आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला. घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो. आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला. आता चेहरा तुझा परका मिठी
दुसऱ्याच छातीला मला जे काय सांगायचे माझ्या सांगेन रातीला. सांगना सांगना चमत्कार घडेल का. काय झालं साहेब, तुम्ही भूतकाळात जाऊ नका. प्रत्येकाच्या आयुष्याचे प्रसंग आहे तुम्ही त्यांना जरा चिंता घेत राहा, आपल्याकडे राहतील ते. आता चेहरा तुझा पर का मिठे दुसऱ्याच छातीला मला जे काय सांगायचे माझ्या सांगेन रातीला. सांगना 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 चमत्कार घडेल का. सांगना 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 चमत्कार घडेल का. माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळजात पडेल का. आता विश्व शब्दांचे तुला कवितेस वाहीन मी. जरी फुललीस तू तुले चोरून पाहिन. गरज पडणार काठीची काठी काठीची. शेवटचं पर्व आहे. लहानपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी आपली कविता आहे. कारण प्रेम काही फक्त तरुणांची जहागिरी बाप्पाचा विषय लय प्रेम कुणालाही होऊ शकते, कुठलाही होऊ खरंच वाटतंय मला टेम्पो भरून काय झालं. प्रेम प्रेम खरं सांगतो तुम्हाला तरुणांची जागीर आहे. प्रेमाचा अर्थ वेगळाच घेतला लोकांनी. मैत्रिणी शांत वडापाव दुनिया हिला दूंगा. ते घागरही उचलत नाही म्हणजे फक्त कल्पनेतलं गेलं. शाम से लेकर रात से लेकर सुबह तुम सुबह से फिर शाम तक मुझे प्यार करो. बाकीचे काम तो आप करणार म्हणजे कल्पनेत आहे सगळं. प्रेम प्रेम काय आता तुमच्यात बरीचशी लोक आहेत ज्यांना प्रेम झालेलं आहे. तुमचे वय बघून तर माझ्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही काय लहान थोडे आता फर्स्ट इयर सेकंड इयरचे, तुम्ही सगळ्यात गेलेले आहे. म्हणून तुमच्या जखमांना मलम लावायचं काम मला आहे लक्षात ठेवा. बरोबर आहे का. प्रेम शाश्वत पाहिजे. पोहत पोहत आलो शेवट या काठावर तरी कडे ना किती लांब असणार तुझे घर. ओलांडून आलो मी जीवन श्वास संपले जरा झोपतो निघेल आता मरणानंतर. अजून कितीशी बाकी माझी पडझड आहे. मिठीत घे ना युगा युगांची धडपड आहे. तहान इतकी पिता पिता जीव निघेल माझा. समजून घेवस आता थांबणे अवघड आहे. तुझ्या जवळ येण्याचा रस्ता खडतर आहे. दोघांमध्ये श्वास तेवढा अडसर आहे. एकच उत्तर दे आता मी वाट पाहतो. तुला विलगणे कुठल्या जन्मानंतर आहे. काय तुम्हाला विचारलं पहिलं प्रेम. माझं पहिलं प्रेम आलियावर. माझं पहिलं प्रेम कॅटरीना कैफ. अरे डोडोबा आपले डोळे बंद असल्यापासून एक व्यक्ती आपल्यावर प्रेम करते. आपण जन्माला यायच्या आधीपासून ती या जगात गेली तरी आपल्या आईचं प्रेम आपल्यावरच तसूवरही कमी होत नाही. आपली आई शाश्वत गोष्टी पाहिजे. शाश्वत प्रकाश बाबा आमटे सोशल फील्ड मधले आहेत ना, त्यांनाही प्रेम झालं कुणावर. मंदाकिनी आमटे नागपूर युनिव्हर्सिटीची ब्युटी क्वीन
त्यांनी प्रेम सांगितलं बाबा आमटेंना, झालं नाही असं थोडी आहे. बाबा आमटे म्हटले बाई असं सामाजिक काम आमचं चालतंय, तुला झेपल का हे सगळं सामाजिक काम? मंदाकिनी आमटे म्हटल्या जेव्हा जेव्हा गरज पडेल प्रकाशच्या पाठीशी मी खंबीरपणे त्याचा प्रकाश म्हणून उभे राहील. आणि फक्त बोलल्या का? आयुष्यभर त्यांच्या सोबत राहिले, 40 दिवस फक्त तांदूळ खाऊन राहिलं ते कुटुंब. फार मोठी स्टोरी आहे बरं का त्यांची. फार अडचणी आल्या. एकदा भरलेल्या सभेत प्रकाश बाबा आमटेंनी विचारलं मंदाकिनी आमटेंना, जेव्हा जेव्हा मी पडलो परत परत उभं राहण्याची उमेद तू दिलीस, खरंच सांग मंदा काय पाहिलंस या फाटक्या माणसात, मी काय दिलं तुला? त्यावेळेस मंदाकिनी आमटेंचं उत्तर खूप घेण्यासारखं आहे. अरे काय दिलंस म्हणून काय विचारतोस प्रकाश? जगण्याचं समाधान दिलंस तू. हे जगण्याचं समाधान एकमेकांच्या डोळ्यात शोधणारं प्रेम आपल्याला पाहिजे. शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बहाल केला, त्यांचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही. राधा कृष्णाचं प्रेम आपण बघायला नव्हतो, हीर राजाचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही. लैला मजनूचं प्रेम खरं होतं का माहित नाही. मी बघितलेलं खरं प्रेम माझ्या गावात 72 वर्षाचा म्हातारा आणि 65 वर्षाची म्हातारी गावापासून 2 किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेले होते. उन्हाळ्याचे दिवस, जीवाची लाही लाही करणारा ते ऊन, ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते. म्हातारा उठतो, काठी टेकवत टेकवत म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेने उभा राहतो. त्या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते, पण या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं. या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं, पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजहान पेक्षा श्रेष्ठ वाटतो. गरज पडणार काठीचे त्यांना वाटू तुम्ही आमच्यात गुंग होऊ नका. बाहेरून का होईना पाठिंबा पाहिजे. मग ते बाहेरचे लोक आपल्याला पाठिंबा देतात. बाहेर बाहेर काही लोक बसलेले आहेत. खतरनाक कार्यक्रम आहे आपला. बाहेरून पाठिंबा द्या रे. लावून घ्या, दरवाजा लावून घ्या. नाही त्यांना दिसणार नाही आपण. एक तर त्यांना आतमध्ये घ्या बोलून युतीमध्ये आता घ्या लावून दोन्ही दरवाजे. काही विषय नाही आपला, जास्त वेळ नाही आपण. आता शेवट आलाय कार्यक्रमाचा. त्यांना वाढू बोललो तरी थोडस ठेवत जावा, काही विषय नाही. घेतो मॅनेज करून ते सगळं. लय अनुभव आलाय कार्यक्रमाचा. असं बोलणं झेंडायला लागलो मला. गरज पडणार काठीची, काठी काठीची गरज पडणार काठीची, लागतात साहुल साठीची, उजळणी करेल आयुष्य तुझ्याही वाट घाटीची. विचार नाही अहो, कुणाला काय लागलं तो सांगता येईल. त्याला काय त्याचं आयुष्य आपल्याला माहित आहे की त्याचा भूतकाळ काय. कुठल्या कुठल्या कठीण परिस्थितीतनं तो विद्यार्थी गेला आपल्याला अंदाज नव्हता. त्याच्याकडे कसा आम्हाला भावना माहिती आहे. ते दाद देणारे लोक आहेत ते सगळे माझ्यासारखे वाटतात मला. आम्ही सगळे एका कॅटेगरी. कुठल्या अँगल मध्ये तुम्हाला आता नंतर सांगेल. आम्हाला काठीची लागण्यात साहुल साठीची, उजळणी करेल आयुष्यात तुझ्याही वाटा घाटीची. बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो, बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी. शपथ होती न रडण्याची, उभा हा जन्म हासलो मी. येईल शृंजे जिथे पिक येईल शृंजे,
म्हणजे प्रेमाचा खरा अर्थ आणि प्रेम शाश्वत किती जगतं ते तुम्हाला बघायचं असेल, एखाद्या दिवशी तुम्ही एखाद्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जा, तुम्हाला लक्षात येईल की ज्या एखाद्या माणसाला कॅन्सर झालेला आहे त्याच्या जवळ त्याची बायको ही कायम बसलेली तुम्हाला दिसेल. आणि तिथं मग तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की प्रेम काय असतं, प्रेमाचा खरा अर्थ काय असतो. हा सगळा पसारा असतो, यातनं जे शाश्वत पुढे जातं ते प्रेम असतं. प्रेम फार खोल आहे. तुम्ही सगळे माझे भाऊ आहात, त्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आहे आणि तुम्हाला सांगणं सुद्धा गरजेचं आहे. त्याने किंवा तिने एकमेकांवर प्रेम केलं, समोरच्यावर प्रेम करत असताना त्याला सगळा अधिकार द्या. म्हणजे कुठला, आपल्याला रिजेक्ट करणार सुद्धा. बरोबर आहे का? एवढं प्रेम करा. नाही तर मी एखाद्या पोरीवर प्रेम केलं, ती मला नाही म्हटली, मग मी आता ऍसिडची बॉटल घेऊन जाईल आणि ती कोणासोबत लग्न करते मी बघतो, असा दलिंदरपणा करण्यात अर्थ नाही. प्रेम म्हणजे त्याग. एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं, मरेपर्यंत आनंदी राहावी, ही भावना म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेम असतं. प्रेमाचा या पलीकडे कोणता. तुम्ही पीके चित्रपट बघितला का? पीके, त्या पीके मध्ये शेवटचा सीन आहे माहिती आहे तुम्हाला, की अनुष्का शर्मा निघालेली असते. नाही, अनुष्का शर्मा आपली असते, आमिर खान निघालेला असतो. बरोबर आहे का? पण तो व्यक्त होतो का? तिथे एक वाक्य आहे शेवटचं, त्या वाक्यासाठी तुम्हाला सांगतोय. ते वाक्य येतं त्याच्यामध्ये, ही त्याला विचारते की तुझं प्रेम आहे का, नाही आहे का. तो नाही म्हणतो. बरोबर आहे? त्या सगळ्या कॅसेटा बिशेटा आवाज रेकॉर्ड करून जातो है ना. जब जब हमारा बोला ऊपर आएगा तब तब तुम कभी भी हाथ दिखाना हमको. एकदम सीन तो एक वाक्य येते, तो जात असताना ती म्हणते की वो हमसे झूठ बोलना सीख गया और सिखा कर गया प्यार शब्द का सही मतलब यू लव मी इनफ टू लेट मी गो. माझ्यावर एवढं प्रेम कर की मला जाऊ दे. फार व्यापक करत आहे, पण हा कळला तर प्रेम आहे. गरज पडणार काठीची लागताचा हुलसाठीची उजळणी करेल आयुष्या. तुझ्याही वाटा घाटीची बिचाऱ्या वेदनेलाही सदा वेरुंद वासलो मी. बिचाऱ्या वेदनेलाही सदा वेरुंद वासलो मी. शपथ होतीये नरडण्याची उभा जन्म हासलो मी. जिथे पीक येईल अश्रूंचे, जिथे पीक येईल अश्रूंचे, जिथे पीक येईल अश्रूंचे, तिथे तुझला फेरीन मी. जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी. तुझ्या गावावरून जवा जवा जाईन मी. जरी भुललीस तू तुले चोरून